फ्रेंड्स, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण ॲडिशन करण्यासाठी स्मॉल फ्रेंड आणि बिग फ्रेंडचा वापर कसा केला जातो हे पाहणार आहोत। हे फ्रेंड म्हणजेच काय असतात तर गणिते सोडवण्यासाठी अबॅकसमध्ये हे फॉर्म्युले बनवलेले आहेत। स्मॉल फ्रेंड म्हणजे असे नंबर्स की ज्यांची किंमत कमीत कमी जास्तीत जास्त 5 येते आणि बिग फ्रेंडमध्ये या सर्वांची बेरीज जी असते दोन संख्यांची ती जास्तीत जास्त 10 येते आणि स्मॉल फ्रेंडमध्ये या दोन नंबरची बेरीज जी आहे ती जास्तीत जास्त 5 येते। मग आता आपला पहिला नंबर आहे 1 + 1। आपण हे सर्व नंबर ॲडिशनसाठी घेतले आहेत म्हणून इथे सर्व नंबर जे दिले आहेत त्यांचं चिन्ह हे ॲडिशनचं आहे। 1 साठीचा जो स्मॉल फ्रेंड आहे तो किती आहे -4। तर पहा आपल्याला जास्तीत जास्त किंमत ही आहे ती किती आली पाहिजे आपली 5 आली पाहिजे। हे आपले 5 संख्या आहेत 1 2 3 4 5। मग आपल्याला +1 पाहिजे तर मग आपल्याला किती मायनस करावे लागतील 4। म्हणजेच 5 - 4 = +1। ठीक आहे, म्हणजे +1चा स्मॉल फ्रेंड कोण आहे -4। आता आपल्याला +2 चा फ्रेंड हवा आहे। +2 शोधण्यासाठी आपण परत काय करणार आहोत 5 - 3 म्हणजेच आपल्याला काय मिळेल +2। म्हणजे आपल्याला ह्या 5 संख्यांमधून 3 नंबर्स मायनस करावे लागतील म्हणजे आपल्याला +2 मिळेल। म्हणजे +2 चा फ्रेंड कोण आहे -3। मग आता +3 चा आपल्याला फ्रेंड शोधायचा आहे। मग ह्या 5 संख्यांमधून आपण किती आपल्याला 3 नंबर हवा आहे म्हणजेच किती मायनस करायला हवेत 2। म्हणजे आपल्याला किती नंबर मिळत आहेत +3 +3 चा स्मॉल फ्रेंड कोण आहे -2। आता आपल्याला हवा आहे +4 चा स्मॉल फ्रेंड। +4 चा स्मॉल फ्रेंड आपण कसा शोधणार 5 - 1। 5 - 1 म्हणजेच आता आपले किती नंबर्स आले आहेत +4। म्हणजेच आपल्याला इथे किती दिले आहेत स्मॉल फ्रेंड काय आहे +1 चा -4 +2 साठी -3 +3 साठी -2 +4 साठी -1। हे स्मॉल फ्रेंड आपल्याला अबॅकस टूलवर वापरायचे आहेत फक्त ॲडिशनसाठी। आता आपण पाहूया यूजिंग बिग फ्रेंड फॉर ॲडिशन। मग बिग फ्रेंडचा वापर करण्यासाठी आपल्याला ही जी बेरीज आहे इथे दिसते आहे तुम्हाला ॲडिशन, ही ॲडिशन आपल्याला किती यायला हवी आहे +10। ही +10 आहे म्हणून हे काय आहे बिग आहे आणि यामध्ये इथे आपल्याला 5 दिलंय की ज्याची कमी जास्तीत जास्त संख्या बेरीज ही किती येणार आहे 5 म्हणून हे स्मॉल फ्रेंड आहे। इथे सर्वात जास्तीत जास्त बेरीज आपली 10 यायला हवी म्हणून इथे बिग फ्रेंड किती घेतला आहे 10। म्हणजे ह्या 10 साठी आपल्याला नंबर शोधायचा आहे। मग +1 चा बिग फ्रेंड कोण आहे 9। म्हणजेच 10 तून किती मायनस केल्यानंतर आपल्याला 1 उरतो तर -9। म्हणजेच +1 चा बिग फ्रेंड कोण आहे -9। +2 साठीचा बिग फ्रेंड कोण आहे -8। 10 - 8 = +2। +3 साठी +3 = 10 - 7। 10 मधून 7 गेले तरच आपल्याला +3 मिळतात म्हणजेच 3 चा बिग फ्रेंड कोण येतो 7। 4 साठी +4 = +10 - 6। 10 - 6 = 4 म्हणजेच 4 चा बिग फ्रेंड कोण आहे 6। +5 चा बिग फ्रेंड कोण आहे 5। 10 - 5 = +5। +6 साठी काय आहे -4। +7 साठी -3। म्हणजेच 10 मधून 3 गेले तर आपल्याला किती उरतात 7। म्हणजेच +7 साठी बिग फ्रेंड कोण येतो -3। त्यानंतर +8 साठी +8 = +10 - 2 = +8। देन +9 चा बिग फ्रेंड कोण आहे +10 -
1 प्लस 10 मायनस 1 ह्या बिग फ्रेंड आणि स्मॉल फ्रेंड्सचा वापर करून आपल्याला अबॅकसमध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शन शिकायचे आहेत.